बऱ्याच जणांनी मला विचारलं की ताई, आता प्रकट दिन येणार आहे, आपल्या स्वामींचा प्रकट दिन येणार आहे आणि त्या निमित्ताने मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, मला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे, किंवा तुम्हाला कोणतंही वेगळं दुसरं पारायण करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, कधी करायचं आहे. तर बघा, 7 दिवसाचं जर का तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही 4 तारखेपासून सुरू करू शकता. 4 एप्रिल ते 10 एप्रिल म्हणजेच आपले 7 दिवसाचं पारायण होऊ शकतो. आणि जर का तुम्हाला 3 दिवसाचं पारायण करायचं आहे, गुरुचरित्र असू दे किंवा स्वामी चरित्र असू दे, तर तुम्हाला 10 आहे म्हणजे 10 तारखेला तुमचा शेवटचा दिवस म्हणजे 8, 9 आणि 10 असे 3 दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता. जिथे स्वामी चरित्र, गुरुचरित्र 3 दिवसाचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. त्याचबरोबर बऱ्याच जणांना स्वामी चरित्र सारामृत 21 दिवसाचं करायचं आहे, तर 10 दिवस ऑलरेडी आपल्याकडे इथे आहे आणि आधीचे 10 दिवस तुम्ही धरा आणि त्यानुसार तुम्ही बघा. मग तुम्ही 21 तारखेपासून म्हणजे 21 मार्च ते 10 मार्च पर्यंत तुम्ही स्वामी चरित्र सारामृत 21 दिवसाचं पारायण करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला कोणतंही पारायण करायचं असेल म्हणजे स्वामी चरित्र सारामृत दररोज एक पाठ करण्यासाठी